Hello, students. In this lecture, we have discussed about different terms and families of psychediodalis order, psychediodalis or benitatalis. psychediodalis जी ऑर्डर आहे तिलाच काय म्हणतात बेनिटॅटालिस. ओके. आणि सायकॅडियोडायलिस जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन फॅमिली स्टडी करायच्या. एक आहे विलियम्सोनियासी अँड सेकंड दॅट इज द डियासी. ओके. और बेनिटॅटालिस. ओके. तर बघा या दोन ज्या फॅमिली आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्लांट्स कसे दिसतात. फर्स्ट मी ते शो करते आहे की याचे डिफरंट आहे. याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी जे जीनस आहेत ते प्रिमिटिव्ह नेचरचे आहेत. त्यानंतर काही फॉसिल्स पण याच्यामध्ये मिळालेले आहेत. ओके. बेनिटॅटालिस और सायकॅडियोडालिस जी ऑर्डर आहे याच्यामध्ये काही फॉसिल प्लांट्स पण मिळालेले आहेत. फॉसिल्स प्लांट तुम्हाला माहितीच आहे, या पहिलेही मी शिकवलेलं आहे की ते काय केलं जातं, त्याची बॉडी पूर्ण रिकन्स्ट्रक्ट केली जाते. ओके. तर इथे तुम्ही बघा वेगवेगळे प्लांट्स तुम्हाला दिसतात आहे, जसं डिओडी जिजॅन्टिया आहे. त्यानंतर हे जे बाजूला एक मिनिट हां, हे जे प्लांट दिसतात आहे जस्ट लाईक कोकोनट ट्री और पाम ट्री. तर हे प्लांट्स जे आहेत हे आहे या फॅमिलीचे मेंबर्स. ओके. जिम्नोस्पर्मिक प्लांट आहे. तुम्ही आताही काही प्लांट्स असे दिसतात तुम्हाला. तुम्ही जेव्हा गार्डनमध्ये किंवा एखाद्या नर्सरीमध्ये गेले तर मोस्ट ऑफ दी असे प्लांट्स तुम्हाला पाहायला मिळतात. ओके. तर बघा हे प्लांट्स कसे आहेत. याला स्टेम आहेत, रूट पण खूप छान डेव्हलप आहेत. रूट, स्टेम, लीव्स जे आहेत मोस्टली पिन्नेटली कंपाऊंड लीफ आहेत. ओके. फ्रॉन्ट्स आहेत त्याचे असे मोठे मोठे फर्न लाईक स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपण याचे काय बघू आता. दोन्ही फॅमिली जे आहे ऑर्डरमध्ये सायकॅडियोडालिस जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये दोन फॅमिलीज आहे. जसं फर्स्ट आहे विलियम्सोनियासी अँड सेकंड आहे सायकॅडियोडॅसी और बेनिटॅटालियासी. ओके. तर या दोन्ही फॅमिलीचे आपण कसे त्याचे काही कॅरेक्टर्स बघू. जे जे अवेलेबल आहे फॉसिल रेकॉर्ड्समध्ये ते कॅरेक्टर आपल्याला काय करायचं इथे बघायचं आहे. ओके. फर्स्ट फॅमिली आपण बघू विलियम्सोनियासी. ठीक आहे. तर विलियम्सोनियासी ही फॅमिली त्यातली मॉर्फॉलॉजी तर मोस्ट आपल्याला पाहायला मिळणार. काही जे ॲनाटॉमिकल फीचर्स आहेत स्टेमचा रेकॉर्ड किंवा अदर जे आहेत त्यावरून आपण थोडंसं स्टडी करू शकतो याचं. द प्रायमरी वॉस्क्युलेचर कन्सिस्ट ऑफ ए रिंग ऑफ एन्डार्ज कोजॅन्ट अँड कोलॅटरल वॉस्क्युलर बंडल. याच्यामध्ये वॉस्क्युलर सिस्टीम कशी आहे, एन्डार्ज, कोजॉईंट अँड कोलॅटरल. मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला टेरिडोफाईट्सची जी ॲनाटॉमी आहेत वेगवेगळे जे व्हॉस्क्युलर सिलेंडर आहे त्याच्यामध्ये प्रोटोस्टील्स आहेत, सिफॅनोस्टील्स, असे वेगवेगळे काय म्हणते त्याच्यात ॲनाटॉमिकली तुम्हाला व्हॉस्क्युलेचर पाहायला मिळणार. ओके. एन्डार्च अरेंजमेंट कशी असते, एक्झार्च अरेंजमेंट कशी असते ते बघायला एकदा तुम्ही तुमची BScची नोट्स किंवा पुस्तकं जर उघडले ना तर तुम्हाला एन्डार्च अरेंजमेंट, एक्झार्च अरेंजमेंट हे सगळं कळलेलं आहे. ओके. तर एन्डार्च अरेंजमेंट्स मेटाझायलम जे आहे, लार्जर झायलम जे आहे टुवर्ड्स द अपेक्स अँड प्रोटोझायलम जो स्मॉलर झायलम आहे टुवर्ड्स द पिथ. ओके. ती आहे एन्डार्च अरेंजमेंट. झायलम अँड फ्लेम टिश्यू दोघं सगळं माहिती आहे तुम्हाला. झायलम कंडक्ट वॉटर, बोथ आर द वॉस्क्युलर टिश्यू बनलेले असतात झायलम आणि फ्लेमचे. झायलम इट कंडक्ट वॉटर अँड फ्लोएम कंडक्ट फूड मटेरियल फ्रॉम लिव्स टू दी अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. ओके. तर तुम्हाला काय बघायचं आहे ते त्याचे फंक्शन्स बघायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर पीथ एक्सटेंडेड बिटवीन द वॉस्क्युलर बंडल इन फ्रंट ऑफ द पीथ रेज. याच्यामध्ये काय आहे, पीथ रेज पण आहे आणि पीथ एक्सटेंडेड बिटवीन द वॉस्क्युलर बंडल. वॉस्क्युलर बंडल्स कसे, प्रायमरी वॉस्क्युलर बंडल, सेकंडरी वॉस्क्युलर बंडल्स. एक सिंगल वॉस्क्युलर बंडल असेल, काही याच्यामध्ये नंबर ऑफ वॉस्क्युलर बंडल्स असेल. नंबर ऑफ वॉस्क्युलर बंडल्स असतात ती पण अरेंजमेंट तुम्हाला मोस्ट ऑफ द याच्यामध्येच पाहायला मिळेल टेरिडोफाईट्समध्ये. तर मध्ये वॉस्क्युलर बंडलच्या मध्ये काय झालेलं आहे, पीथ टिश्यूज जे आहेत ते एक्सटेंड झालेले आहेत. द सेकंडरी वूड अँड एक्सटेन्सिव्ह सिलेंडर अराउंड
secondary wood listed an extensive cylinder around the primary xylem. सेकंडरी वूड कशाला म्हणतात? सेकंडरी ज्याच्यामध्ये सेकंडरी झायलम आणि सेकंडरी फ्लोएम टिश्यूज असेल ते काय असतं? सेकंडरी वूड असतं. ओके. सेकंडरी प्रायमरी झायलम, प्रायमरी फ्लोएम काय होतात? अर्लियर फॉर्म होतात प्लांट्समध्ये. नंतर प्लांट जसं जसं मोठं होत जातं किंवा वाढत जातं त्याच्यामध्ये काय होतात? सेकंडरी टिश्यूज ॲड व्हायला सुरुवात होते. ओके. सेकंडरी टिश्यूजमध्ये सेकंडरी झायलम असतं आणि सेकंडरी फ्लोएम असतं. तर सेकंडरी वूड लिस्टेड अन एक्सटेन्सिव्ह सिलेंडर अराउंड द प्रायमरी झायलम. प्रायमरी जे हे असतात प्रायमरी झायलम टिश्यूज त्याच्या भोवती काय होतात? सेकंडरी वूड काय होतं? फॉर्म व्हायला याच्यामध्ये सुरुवात होतात विलियम्सोनियासीमध्ये. ठीक आहे. रिप्रोडक्शन मेल अँड फिमेल बोथ दी फ्लावर प्रेझेंट ॲट द सेम प्लांट. सेम प्लांटमध्ये काय असतं? मेल फ्लावर वेगळं असतं आणि फिमेल फ्लावर काय असतं? वेगळं असतं याच्यामध्ये. ओके. देन फिमेल फ्लावर कसं आहे? द टीप ऑफ द रिसेप्टॅकल वॉज नेकेड. जी टीप आहे आता आपण म्हणतो नेकेड म्हणजे जे डोळ्याने दिसते आणि क्लोज म्हणजे जे एखादा पर्टिक्युलर जसं जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्ममध्ये काय असतं? आंब्याची सीट कुठे असते? आंब्याच्या फ्रूटच्या कवरच्या आतमध्ये. ओके. प्रत्येक जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहे त्याच्या सीट काय एनक्लोज विदिन ओव्हरी, ओव्हरीच्या आतमध्ये असते. ओके. आणि जिम्नोस्पर्ममध्ये सीट्स कशा असतात? नेकेड असतात, डोळ्यांनी दिसतात. तसे याचे फ्लावर काय आहे? रिसेप्टॅकल वॉज नेकेड. रिसेप्टॅकल जी आहेत फ्लावरची ती काय असते? डोळ्याने दिसते. द ओव्ह्यूल हॅड शॉर्ट स्टॉक. ओव्ह्यूलला काय असतं? शॉर्ट स्टॉक. ओव्ह्यूल काय आहे? फिमेल गमिटोफाइट. ओके. शॉर्ट स्टॉक दॅट बिअर द बॉडी ऑफ ओव्ह्यूल विच कन्सिस्टेड ऑफ ए सिंगल इंटिग्युमेंट्स अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियस ज्याच्या न्यूक्लियस काय असतात? मेल आणि फिमेल न्यूक्लियस सेपरेट असतात. मेल न्यूक्लियसमध्ये स्पर्म राहतील, मेल गमेट राहतील आणि फिमेल न्यूक्लियसमध्ये फिमेल गमेट राहील. ओके. न्यूक्लियोलसमध्ये काय आहे? फिमेल गमेट आणि त्याच्या भोवती काय आहे? इंटिग्युमेंट म्हणजे प्रोटेक्टिव्ह लेयर्स त्याच्यात सराउंड असतात. ओके. आणि त्या कंप्लीट स्ट्रक्चरला काय म्हणतात? सपोज ही काय आहे? ओव्ह्यूल आहे. ओके. ओव्ह्यूलच्या हे आतमध्ये काय असते? आतमध्ये न्यूक्लियस असेल. दॅट इज द फिमेल न्यूक्लियस एग. आणि त्याला काय असते? प्रोटेक्टिव्ह कवरिंग. दॅट इज द इंटिग्युमेंट. आणि हे कंप्लीट जे स्ट्रक्चर आहे ते काय म्हणतात? ओव्ह्यूल म्हणतात. ओके. द न्यूक्लियस हॅड अ प्रॉमिनंट बीक अँड अ पॉलन चेंबर. न्यूक्लियसला काय आहे? बीक असते ओपन करायला. ओपनिंग असते ज्याच्यामध्ये पॉलन काय होईल? इन्सर्ट होईल. ओके. पॉलन चेंबर त्याच्यामध्ये पॉलन मेल गमेट जो आहे तो काय होतो? तिथनं एंटर होतो. ठीक आहे. त्यानंतर बघू आपण स्ट्रक्चर बघा इथे. ओव्हिलोफिलस फ्लावर जे आहे त्याच्यामध्ये त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते ओव्हिलोफिलस फ्लावर आहे. मी जसं आता सांगितलं आतमध्ये काय आहे? न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती जे तुम्हाला ग्रीनमध्ये वॉल दिसती आहे, ग्रीनच्या भोवती जी वॉल दिसती आहे ती काय आहे? इंटिग्युमेंट्स. ओके. आणि वरती जे एक हे दिसत आहे, एक मिनटं, वरती जी हे दिसत आहे मध्ये दोन याच्या गॅप दॅट इज द बीक. आणि हे काय आहे? न्यूसिलस आणि त्याच्याभोवती इंटिग्युमेंट्स. ठीक आहे. फ्लोरल बड ऑफ आणि ही बाजूला जी आहे काय आहे? फ्लोरल बड आहे. ओके. फ्लोरल बड. त्यानंतर मेल फ्लावर जे आहेत द पिन्नी वेअर ऑलमोस्ट अपोजिट अँड स्लाइटली टॅपर्ड आउटवर्ड्स. पिन्नी काय याची? वेअर ऑलमोस्ट अपोजिट अँड स्लाइटली टॅपर्ड आउटवर्ड्स. पिन्नी. तर पिन्नी तुम्हाला माहिती आहे जे कंपाऊंड हे असतात कंपाऊंड लीफ असतात. आता तुम्ही या सॅकॅडिओडाचे प्लांट्स पण पाहिलेले आहेत पहिले सॅकॅडिओडी. तर ते कसे असतात? फ्रंट्स असतात त्याला. त्याचे लीव्स जे आहेत एक सिंगल मिडरिप असते त्याच्यावरती नंबर ऑफ असे छोटे लीफ येतात फर्न लाईक. ओके. तर त्याला काय म्हणतात? पिनीज म्हणतात.
ओके. तर मेल फ्लावर कशावर येतात? पिन्नीजवरती. पिन्नीज वेर ऑलमोस्ट अपोजिट अँड स्लाइटली टॅबर्ड आउटवर्ड्स. The proximal petiole-like portion bore numerous globous pollen containing bodies. मेल गमेट काय आहे? मेल फ्लावरमध्ये काय प्रोड्यूस होतं? मेल गमेट प्रोड्यूस होतं. मेल गमेट काय असतं? इथे पॉलेन असतं. ओके. द लीफ लाईक बॉडीज कंटेन सिंडोथेलिक स्टोमॅटा दॅट आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बेनिटायटॅलिस. बेनिटायटॅलिसलाच काय म्हणतात? सायकॅडिओडॅलिस. ओके. तर सिडेंटोचेलिक स्टोमॅटा, त्याच्यामध्ये स्टोमॅटा जो असतो तो सिडेंटोचेलिक असतो. ऑब्जेक्टिव्ह जर एक्झाम झाली तुमची ऑप्शनल तर त्याच्यामध्ये विचारू शकतात की सायकॅडिओडॅलिस और बेनिटायटॅलिस जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये स्टोमॅटा कुठला आहे. ओके. तर तुम्हाला काय सांगितलं आहे? सिडेंटोचेलिक. ओके. त्यानंतर हे काय आहे? मेल फ्लावर आहे. मेल फ्लावरच्या आतमध्ये काय आहे? पॉलेन सेंटरला आहे आणि सराउंडिंग काय आहे? त्याच्या बॉल्स आहेत. ओके. एक्झाईट इंटाईन. त्यानंतर आपण सेकंड ऑर्डर बघू. दॅट इज द सेकंड फॅमिली, दॅट इज द सायकॅडिओडॅलिस, सायकॅडिओडॅसी और बेनिटायटॅसी. सायकॅडिओडॅसीलाच काय म्हणतात? बेनिटायटियासी म्हणतात. ओके. याची अनाटॉमी द युनिक ट्रंक हॅव बीन नाईसली इलिस्ट्रेटेड बाय वाइनलँड इन हिज बुक अमेरिकन फॉसिल सायकॅड्स अँड बाय वार्ड इन हिज बुक स्टेटस ऑफ द मिझोझोइक फ्लोरा. हे जे सगळे प्लांट्स कुठे होते? एक्सटिंक्ट प्लांट आहेत त्या फॅमिलीजचे. याचे काही प्लांटचे पार्ट्स मिळालेले आहेत. ओके. कंप्लीट प्लांट बॉडी काय याची इमॅजिनरी आहे. ठीक आहे. तर हे प्लांट्स कधी होते? मिझोझोइक इरामध्ये होते. ओके. आपण जिओलॉजिकल टाईम स्केल शिकलेला आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळे इराज तुम्ही बघितलेले आहेत. त्याच्या मिझोझोइक इरामध्ये काय होते? हे प्लांट्स होते. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आहे? युनिक ट्रंक्स हॅव बीन नाईसली इलिस्ट्रेटेड बाय विनलँड इन हिज बुक अमेरिकन फॉसिल सायकॅड्स अँड बाय वार्ड इन हिज बुक स्टेटस ऑफ द मिझोझोइक फ्लोरा. याचं ट्रंक काय आहे? युनिक ट्रंक आहेत. तुम्ही आता मी एक इमेजेस दाखवले पहिले तुम्हाला की कशा टाईप्सचे प्लांट्स या फॅमिलीमध्ये आहेत. ॲनाटॉमिकली बघितलं तुम्ही तर बघा याच्यामध्ये लिव्ज आहेत. फॉलिएज लिव्ज, लीफ लाईक लिव्ज तुम्हाला पाहायला मिळतात. देन स्टोबॅला, त्याच्या लिव्जवरती काय असतात? स्टोबॅलाज असतात. स्टोबॅला काय? रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आहे. ओके. जर ॲनाटॉमी पाहिली त्याची सिंगल, तर या ॲनाटॉमीमध्ये काय आहे बघा. सेंटरला एक मिनटं मी पेन घेऊन घेतो आणि तुम्हाला कळेल. बघा ॲनाटॉमीमध्ये इथे झायलम आहे. ब्लॅक कलरमध्ये शो केलेलं आहे झायलम. इन बिटवीन झायलम अँड फ्लोएम. हे काय? इथे फ्लोएम आहे आणि इन बिटवीन झायलम अँड फ्लोएम एक मधली जी हे आहे ती काय आहे? कॅम्बियम. कॅम्बियमचं फंक्शन काय आहे? इट ॲड टिश्यूज, झायलम टिश्यूज टुवर्ड्स द इनर साईड अँड फ्लोएम टिश्यूज टुवर्ड्स द आउटर साईड. कॅम्बियम हे डिफरंट टाईप्सचे असतात. वॉस्क्युलर कॅम्बियम असतात, कॉर्क कॅम्बियम असतात. ओके. जर इपिडर्मल टिश्यूज ॲड करायचे असले तर कॉर्क कॅम्बियम ॲक्टिवेट होतं. जर वॉस्क्युलर टिश्यू ॲड करायचे असले प्लांटमध्ये तर वॉस्क्युलर कॅम्बियम ॲक्टिवेट होतं. ओके. आणि ते फ्लोएम इथे शो केलेलं आहे. त्यानंतर हा कॉर्टिकल पोर्शन आहे त्याचा पूर्ण. त्याच्यानंतर या ज्या सिंगल दाखवते म्युसिलेज कॅनल्स आहेत. ओके. त्यानंतर तुम्हाला रूट लाईक आउटग्रोथ दिसतात आहे ते आहे रॅमेंटिया. रॅमेंटा म्हणतात त्याच्या. लीफवरती इथे तुम्हाला दिसत आहे रूट लाईक आउटग्रोथ इपिडर्मल पोर्शनवरती, दॅट इज द रॅमेंटा. ओके. आणि इन बिटवीन दिस वॉस्क्युलर बंडल, याला मध्ये जी गॅप दिसते या दोन वॉस्क्युलर बंडलच्या, दॅट इज द रेज. आणि हे जे पिक टिश्यूज आहे या रेजमधून काय झालेलं आहे? पास झालेलं आहे. ओके. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स बघू आपण. सायकॅडिओडॅसीमध्ये काय आहे किंवा बेनिटायटॅलिसी.
मायक्रोस्पोरोफिल और अँड्रोशियम दॅट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. त्याच्यामध्ये काय आहे, मायक्रोस्पोरोफिल आहे और अँड्रोशियम पण म्हणतात. द टीथ द मायक्रोस्पोरोफिल वॉज फ्यूज टू इट्स बेस. द डिस्टल पार्ट ऑफ each मायक्रोस्पोरोफिल वॉज पॅरेन्कायमॅटस विथ नो इंडिकेशन्स ऑफ फ्युजन और कॅनल्स. टीप कशी आहे, मायक्रोस्पोरोफिल वॉज फ्यूज टू इट्स बेस. फ्यूज्ड आहेत टिपाचे टुवर्ड्स द बेस. द डिस्टल पार्ट ऑफ each मायक्रोस्पोरोफिल वॉज पॅरेन्कायमॅटस विथ नो इंडिकेशन्स ऑफ फ्युजन और कॅनल्स. Each pollen capsule or synangium measures 3.5 to 2.5 millimeters and contained varying numbers of pollen sacs or microsporangia. Okay. याच्यामध्ये काय आहे, pollen capsule or synangium measures 3.5 to 2.5 millimeters and contain varying numbers of pollen sacs or microsporangia. नंबर ऑफ काय याच्यामध्ये pollen sacs आहेत आणि microsporangia आहे. The number is stated to vary between 20 to 30 per synangium and are separated by distinct walls. नंबर काय होतो, चेंज होत जातो pollen sacsचा. ओके. The synangium has a several layered thick walls. The outer layer is composed of palisade-like cells that have thick walls. आपण बघू स्ट्रक्चर्स समोर. And gynoecium, एक मिनिट स्ट्रक्चर बघून घेऊ. हां gynoecium बघून घेतले. Gynoecium that is the female reproductive organ. The young nucleus is made up of thin walled cells, those at the chaliceal and being much smaller than those at the micropylar end. Okay. तर the young nucleus is made up of thin walled cells. कशाने बनलेली आहे, thin walled cells ने at the chaliceal and being much smaller than those at the micropylar end. The cells in a micropylar region are much elongated and are up to 80 micrometer long. Cells काय micropylar region चे much elongated and are up to 80 micron long. A single cell with pointed tip appears development. Single cell with pointed tip appears का development. The cells at the chaliceal end are smaller. कुठले cells smaller आहे at the chaliceal end. Cells at the chaliceal ends are smaller. ओके. याच्यात बघा तुम्हाला दिसतील सेंटरला काय मायक्रोपाईल. जस्ट तुम्ही एंडोस्पर्म किंवा ओव्हरी वगैरे स्टडी केलेल्याच आहे. फिमेल ऑर्गन काही प्लांटचे मेगास्पोर्स आहेत, दॅट इज द फिमेल स्पोर्स. इथे काय होतात ते डेव्हलप होतात. देन न्यूसेलस आहे इथे. ओके. न्यूसेलस टिश्यूज, त्याला सराउंड काय इंटिग्युमेंट्स आहेत. इनर लेअर ऑफ इंटिग्युमेंट, मिडल लेअर ऑफ इंटिग्युमेंट अँड आउटर लेअर ऑफ इंटिग्युमेंट. 3 लेयर्सने काय आहे इंटिग्युमेंट, दॅट इज द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्स आहेत. ओके. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सच्या भोवती काय आहे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघू आपण सेल्स कसे आहेत त्याचे. फर्टिलायझेशन कसं होतं त्याच्यामध्ये. चलायझर ट्युब्युलर एन्व्हलप बघा असे लीव्स असतात पूर्ण. इंटरसेमिनल स्केल्स आहेत त्याच्यामध्ये. मायक्रोपाईल इथून काय होतात जे मेल गमेट जो आहे तो इथनं एंटर होतो इथे. ओके. पॉलन चेंबर आहे तिथे. न्यूसेलर बीक आहे. इंटरसेमिनल स्केल्स आहेत. आणि काही लेयर्स आहेत. पल्पी टिश्यूज, देन रिमेन्स ऑफ न्यूसेलस, पेडिसेल बंडल, जलायझा, ट्युब्युलर एन्व्हलप. हे काय आहे टोटल जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन होती त्याच्यामध्ये काय हे केलेलं आहे आपण बघितलं आत्ताच. ओव्ह्यूल जे आहेत ते त्याच्या आतमध्ये काय होतं मेल रिप्रोडक्टिव्ह मेल गमेट जो आहे तो काय होतो या एंडपासून काय होतो एंटर होतो. ओके. ती आणि तिथे काय होतं एक पॉलन चेंबर फॉर्म होतो. ओके. तर ते तिथे काय केलं आहे शो केलेलं आहे. ठीक आहे. तर हे काय झाले काही रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स जे या फॅमिलीचे मिळाले पास्टमध्ये होते पण हे प्लांट आता काय झालेले आहे डिस्ट्रॉय झालेले आहे. पण आपल्याला याचं जे हे आहे ते प्लांट्स जे आहेत टेरिडोफाईट
प्लांट्सची कसे रिसेंबल आहे, कसे सिमिलर आहेत, ते काही गोष्टी टेरिडोफॅटिक प्लांट्सच्या याच्यामध्ये आहेत आणि काही जिम्नोस्पर्मच्या आहेत. या इन बिटवीन प्लेस केलेले आहेत. जिम्नोस्पर्ममध्ये एकदम प्रिमिटिव्ह जिनसमधून म्हणून शो केल्या गेलेले हे प्लांट्स. ओके, तर इथे जस्ट जनरल हे बघितलं, खूप डीपमध्ये हे बघितलेलं नाही आहे आपण, कारण जो डाटा रिसर्चर्सकडे अवेलेबल झालेला आहे तो डाटा स्टडीसाठी अवेलेबल आहे. या गोष्टीचा तुम्हाला अजून काही सर्च केल्यावर जर माहिती पडत असेल किंवा तुम्हाला स्टडी करता येत असेल, रीडिंग मटेरियल मिळत असेल, मलाही मिळालं तर मी तुम्हाला काय करते ते सेंड करते. ओके, पुस्तकं तर मलाही आणता आले नाही, लायब्ररी वगैरे सगळं बंद आहे. एकदम अचानक लॉकडाऊन झालं, त्यामुळे बुक्स पण कॉलेजमध्ये आहे, पण जो डाटा मला मिळतो आहे याच्यावरती मी हे काय करते, हे सगळं तुम्हाला टीच करते आहे सध्या. ओके, चला या लेक्चर्समध्ये एवढीच.